नमस्कार नमस्कार. मामी बघा इथे वांगी बघा, भट्ट्याची वांगी केवढी सारी आहे बघा. हे रूपांतर बघा शेताचं. आणि तिथे बघतोय ना मी, नुसतं मांडवच मांडव दिसतोय आपल्याला. हे बघा इथे सुद्धा मांडवाची तयारी चालू आहे. आणि ही सगळी शेती काय आहे ना, ते थोड्याच वेळात आपल्याला नाना भेटतील, ते सांगतीलच. ही पहा इथे ही सगळी आहे ना वांगी आहेत, ही सर्व वांगी आहेत. आणि हे काय आहे ना, हे पण मला वांगच दिसते. ही जागा जी होती ना, तिकडे जवळजवळ 30 वर्षानंतर शेती आज केली गेली आहे. आणि इथे बघा त्याचं काय पलट झालंय बघा. ही पहा इथे ही सगळी भेंडी आहे आणि ही मिरची बघा, रोपं मोठी झालेली आहेत. आपण या आधी पाहिलं ना, त्यावेळेला नुसती नांगरणीच चाललेली, इथे जमीन साफ करणं, पेरणं हे सगळं चाललेलं. आणि ती बघा वांगी पुन्हा एकदा. आणि आता आपल्याला पुन्हा एकदा नानांना शोधायचं या शेतामध्ये. हा इथे गळक्याचा मांडव दिसतोय बघा, दुधी. हा दुधी आहे. हे बघा किती सारे दुधी लागलेत बघा. मेहनत आहे मित्रांनो, ही मेहनत आहे. हे बघा इथे पोळा, आग्र्याचा पेठा बोलतो ना आपण, तो यापासून बनवला जातो. काही नव्हतं ना, आपण जेव्हा आधी आलेलो त्यावेळेला काहीच नव्हतं इथे. हे बघा ना, मेहनत मित्रांनो, ही मेहनत असते. मेहनतीचं रूपांतर बघा. जी भाजी आपण आज खातो, वसईची भाजी, ती ही बघा. तो काका असं सांगतात आपल्याला की ही बघा, ही मेथी भाजी आहे. हिला किती दिवस जातील अजून? 10-12 दिवसात होईल. हे बघा पाणी सोडले शेताला, हे असे पाट केलेत बघा. हे पहा अख्ख्या शेताला हे पाणी जाते बघा. हा हा, किती दिवस झाले तरी साधारण फळावर यायला? महिनाभर. आणि बघा ही आता कुठल्या मार्केटला जाईल? सोपारा. ठीक आहे. तर हे काय, हे जे आता बनते, तर हा कसला पडवळचा मांडव ना? हा पडवळचा मांडव. ह्याच्यात पहिलं कोथमीर होती. कोथमीर काढून झाल्यानंतर आता हा मांडव उभा होणार. अच्छा, ही खालती कोथिंबीर होती का? ही खाली कोथमीर होती. आता ह्याला आता कम्प्लीट असं मांडव तयार केला का ह्याला कारवी बांधून असं वायर खेचून ते बरोबर होणार. हे साधारण किती महिन्यात आपल्याला पीक मिळेल? हे 1 महिन्याने चालू होईल, महिना सव्वा महिन्याने चालू. 10 एकरच्या 9 ते 10 एकर जमीन ह्यांनीच लावली होती. भात शेत ह्यांनी 10 एकर शेती लावली होती भाताची. अच्छा, हा सगळा फ्लॉवर दिसतो, सगळा फुलावर. हे आता 15 दिवसांना, याला 8 दिवसांनी गाठ येईल, 15 दिवसांनी चालू. तर इथे काय करणार आपण? हे आता पडवळ आहे. अच्छा, हे पडवळसाठी? हे पडवळचा मांडव आहे. हा जवळजवळ कम्प्लीट झाला. खालचा माल काढतोय. हे काढल्यानंतर हे नांगरणी करणार. अच्छा, म्हणजे ही जी जमीन जी दिसते इथे, इथे आधी काय काय होतं? मेथी. ही काय अजून आहे? मेथी अजून आहेत. अजून आहे. रात्री काढणार. या वेलीच्या दिसतात त्या आता. हे पडवळ आहे. हे कम्प्लीट मांडव उभा केलेला आहे. याच्यात आता नांगरणी करणार आणि मग याला बुडबांधणी करणार. बुडबांधणी केल्यानंतर ह्याला कारवी वगैरे रुपून ते मांडवावर जाणार. नांगरणी करणं गरजेचं असतं. हो, यस. रगडमड झालेली असते ना, म्हणजे कचर बिचर काय राहणार. आता ही उद्या मेथी काढली की पुढचा जो मांडव आहे तो उद्या 3 लाईनी उभी राहणार. अच्छा, म्हणजे इथे का? हा, इकडे 3 लाईनी उभी राहणार. पण म्हणजे इथून अशा सरळ? हा, सरळ. हे 3 लाईनी मेथी काढली नाही तोपर्यंत करू शकत नाही. ही पण बरीच आहे. बरीच आहे मेथी. भरपूर आहे. भरपूर आहे. भरपूर आहे. त्याच रात्री काढणार पण भैया. अच्छा, म्हणजे एका रात्रीत होऊन जाईल? हो. मांडवाला तारा आणि बांबू. या तारा आणि बांबू बांधण्यासाठी. आणि हे वरती म्हणजे आपण तिथपर्यंत सोडण्यासाठी. हो, यस. त्याच्यावरती ही वेल चढली. त्याच्यानंतर हे तुम्हाला परत व्हिडिओमध्ये तुम्हाला येईल हा मांडव कसा झाला. आता सुरुवात बघा, मग चालू झाल्यावर बघा. केवढा तरी आहे, म्हणजे अगदी नजर जाईल तिथपर्यंत, अगदी शेवटच्या टोकापर्यंत आहे. अजून आतमध्ये भरपूर आहे. हा सगळा कांदा आहे. हा उळपातीचा आहे का? उळपातीचा नाही, हा आपला कांदा जो जुडा बांधतो तो. जुडीचा. आता त्याच्या खाली आम्ही डांगर टाकलेत बघा. हे आता कांदा काढल्यानंतर हे डांगर होणार. डांगर, मोठे डांगर. हे जमिनीवरच राहणार. हे मोठे भोपळे. हो, मोठे भोपळे हे जमिनीवर राहणार. मेहनत जी आहे ती दिसतेच आहे. रात्री 2 ते रात्री 8 मी इकडून 7ला सुट्टी माझी. आज किती वाजता आला तुम्ही शेतामध्ये? आज शेतात 3ला इकडे आलेलो.
3ला आलो, मोटरी लावल्या आणि 2 बाजार केले. नंतर 7:30ला परत इकडे हजर. मित्रांनो 3 म्हणजे कालचे 3 हा, काल रात्रीचे 3 बोलतात ना. रात्रीचे 2ला उठणार, 3ला बाजारात जाणार. एक तासाचे आपल्या विधी असतात. हो, पहिला सोपारा बाजार करणार, मग निर्मळ बाजार, आणि मग घरी येण्याला आम्हाला 8 सकाळची 7:30 पावणे 8 होतात. तसंच चहा घेतला की लगेच आम्ही वाडीत. तो नॉनस्टॉप काम. आता एक साईडला मोटर चालू आहे, एक साईडला बेंदणी चालू आहे, एक साईडला बाजार चालू आहे, एक साईडला हा मांडव चालू आहे. टोटल 12 माणसं आहेत आजच्या दिवसासाठी. 12 माणसं. हे बघ कसं व्यवस्थित आलंय ना एकदम. इथे ही मेथी आहे. हे बघ, ही मेथी आणि याच्यात डांगर आहे. समोर आपली मिरची आहे, संपूर्ण प्लॉट आपला आहे. हा, ते समोर तिकडे मिरची. हो, सगळा कांदा आहे ना सगळा. टोटल कांदा आपल्याकडे 5 एकरला आहे. 30 वर्ष झाली. 30 वर्षापासून हा प्लॉट पडीत होता. हे बघा, त्याच्यातलं जंगल काढलेलं बरंच पेटवलं. इथे बरंच हे काढून साईडला ठेवलं. त्यावर आपण मेथी आणि कांदा घेतलाय तिथे. नाही, कांदा त्या साईडला आहे, या साईडला मेथी घेतली. मित्रांनो, हा तोच कांदा आहे जो आपण काही दिवसाआधी आहे ना पाहिलेला. म्हणजे इथे काही महिला वर्ग होता, इथे लागवड करत होते. बरोबर, महिला वर्ग होता इथे, लागवडी करत होते बघा इथे. आणि त्याचं रूपांतर बघा आज काय झालंय. ही मेहनत असते मित्रांनो. वेळोवेळी फवारणी, वेळोवेळी पाणी दिल्यानंतर शेत बघा. तुम्ही दिवसात ना एवढं चालता शेतामध्ये, दमायला नाही होते. पण ते आम्हाला रोजचं रनिंग आहे आणि ते करावंच लागते. ही सवयच झाली आहे शरीराला. आपल्याला हे प्लॉट दिसतात ना, ह्या प्लॉटला पाणी कसं दिलं जातं? म्हणजे रोजच्या रोज पाणी मिळतं का यांना? हे ह्याला 3च पाणी. लागवडीचं 1 आणि दुसरा आणि हा 3रा झाला पाणी. आता ह्याला पाणी देणार नाही. म्हणजे अगदी हार्वेस्टिंग होईपर्यंत. हा 22 दिवसात कांदा तयार होईल असं आज तुम्हाला जमिनीत दिसणार नाही. 15-22 दिवसात कांदा असा दिसणार. बघा, ही पिवळी पिवळी फुलं दिसतात बघा आपल्याला. ती आहे ना झेंडूची फुलं आहेत. प्रत्येक ठिकाणी आहे ना असं आहे ना थोड्या प्रमाणात झेंडूची लागवड केलेली आहे. या खाली आतमध्ये यावं लागेल. याला अखंड कांदा म्हणतात. हा सगळा आहे तो. व आता 8 दिवसांत तयार होईल. तेच दिसतं, मोठं जरा झालेला दिसतोय बघा. नाही, झालंच ना जवळजवळ. आता हा मांडव तयार झालाय. याचा हा दुधीचा आहे, कम्प्लीट तयार झालेला. दुधीचे मांडव 2 आहेत, 2 गलकेचे आहेत, 2 पडवळचे आहेत. टोटल 6 मांडव. दुधी हे वेगळे आहेत का? वेगवेगळे, सगळं वेगवेगळं. 4च पाणी दिले का याला? 4 पाणी दिलेत. आता कांदा काढल्यानंतर त्याची माती वगैरे बांधून, बुड बांधणी करून मग त्याला पाणी दिलं जाईल. या शेतीला आहे ना थोडा मदतीचा हातभार मी सुद्धा देतो. हे बघा, ही वेल आहे ना, आपण जरा वरती टाकूया. त्याचा विस्तार जो आहे तो इथून वरतून होईल. अच्छा, या कांद्याला आता पाणी दिले म्हणजे हे कितवं पाणी होतं त्याचं? 3रं ना. म्हणजे याच्यानंतर द्यायचं नाही पाणी? नाही, आता पाणी नाही. इथे ना मला अशा बारीक बारीक बिया दिसतात. त्या कसल्या आहेत? मेथीचे आहेत की कसले आहेत? नाही, पालक आहे. पालकाचं बियाणं आहे. अच्छा, म्हणजे एवढी सगळी जी आहे ती पालकाची शेती होणार आहे? हा, ही पालकाची शेती होणार. आणि किती महिन्यासाठी पुढे? ही आता 1.5 महिन्यात पालक तयार होईल. मग आता 2 वेळा कापावलं मिळते गरमीला. हा संपूर्ण आपला पालक आहे. 3 शेतं इकडे, 2 शेतं तिकडे पुढे. टोटल 5 जागा इकडे. कोथिंबीर आहे. कोथिंबीर बघा मित्रांनो, काय जबरदस्त. मित्रांनो इथे ना भरपूर, म्हणजे मी ना लांब होतो तिथे त्या साईडला होतो आणि तिथपासून हा सुगंध येतोय कोथिंबीरीचा. म्हणजे जो फ्रेशनेस जे असतो ना तो इथपर्यंत आपल्याला म्हणजे जाणवतोय. अच्छा, म्हणजे हा सगळा जो प्लॉट होता तो सगळा म्हणजे तो तुम्ही सगळं कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये त्यांना देतात. मग हे त्यांच्याप्रमाणे हे रात्री 11 वाजेपर्यंत काम करणार. आता याचं काम हे किती दिवस चालणार आहे? हे 5 दिवसात खाली करतील शेती. मेथी आणि कोथिंबीर. ते बिचारे खूप मेहनत करतात, डे नाईट मेहनत करतात. कारण सकाळ दुपारी ऊन असते म्हणून ते काढू शकत नाही. आता कम्प्लीट 11-11:30 वाजेपर्यंत ते राहतील. मग बोजे वगैरे सकाळी बांधणार आणि निर्मळ मार्केटला नेणार. ओके, मग ती निर्मळ मार्केटमधनं ती आपल्या मुंबई साईडला सगळं डिलिव्हरी होती. जसं त्याच्यात होतं तसंच याच्यात आहे. हा उभा केला जाईल. म्हणजे ही कोथिंबीर झाल्यानंतर कोथिंबीर होणार 4 दिवसात होणार. मग 4 दिवसात मांडवाची तयारी. मग तो ही जी वेल जी असते ती मांडवावर चढणं. तर हे बघा, हे सगळे शेतमजूर आहेत ना मेथीसाठी आहेत. आणि बघा मेथी, केवढी मेथी काढून झाली बघा इथे. केवढी मेथी आहे बघा. नुसती हीच नाही, असे भरपूर सारे बंचेस दिसतात आपल्याला. बघा, गुच्छेच्या गुच्छे दिसतात इथे.
हे बघा इथे सुद्धा आहेत. आणि अजून ही मेथी काढायचं काम चालू आहे. हे बघा इथे सुद्धा आहे, इथे सुद्धा आहे, आणि बघा इथे ही बघा एवढी सगळी मेथी आहे. कितने दिन में होएगा ये सब? ये सब पूरा निकाल के कितने दिन में होएगा? अभी 2 दिन में हो जाएगा. हे सगळं पाणी दिलंय. हे बघा, हे हा पाणी दिलं. ही कोथमीर आहे. हे रोजचं पाणी असतं की रोजचं नाही, हे याला आज 3रा पाणी. ही 10 दिवसांनी अशी होणार. म्हणजे आता हे पाणी दिल्यानंतर पाणी द्यायची पुन्हा गरज नाही नाही. म्हणजे जमिनीचा जो ओलावा जो असेल त्यातच हो, पाणी त्यात शोषून घेणार. हो, यस. आणि 10 दिवसात मेथी कोथिंबीर तयार, ही सगळी एवढी ही अशी तयार होईल. या पद्धतीने असं पाणी दिलं जातं बघा. इथे जरा भरपूर प्रमाणात आहे ना मिरची. हा, ही पहिली मिरची आहे. हा, खूप लागली इथे बघा ना. ही पहिली मिरची आहे. भरपूर ही पहिली मिरची आहे. ते झाडाला अशी एकदम गुच्छानी भरली नाही, गुच्छांनी भरल्या. याला 4 खुडे मिळते. ह्या 15 दिवसाला 1 वेळा काढावं लागतो. हा हा हा. जवळजवळ म्हणजे 2 महिने आपण पीक घेऊ शकतो मिरची. हो, यस. नाना थोडे लांब गेलेत, तिकडे थोडे लांब गेलेत ते बघा. आणि नानांनी सांगितलंय की इथे हा जो टोमॅटोचा जो मांडव केलाय त्यांनी एक्सपेरिमेंटल बेसिसवरती हे टोमॅटोचं पीक अशा पद्धतीने घेत आहेत. घडानी लागलेत बघा टोमॅटो. दाखवतो तुम्हाला बघा. हिरवे आहेत अजून तेव्हा इथे सुद्धा आहेत. आणि हे हा सगळा टोमॅटो आहे. सगळा आपल्याला दिसतोय तसा सगळ्याच्या सगळा टोमॅटो आहे. आणि खूप गुच्छांनी दिसत आहेत बघा ना. हे बघा ना टोमॅटो. हे बघा इथे इथे सुद्धा आहेत. आपण मध्ये जाऊन बघूया. हे बघा इथे सुद्धा आहेत. हे बघा इथे अगदी जमिनीपर्यंत गेलेले आहेत. हे बघा केवढा सारा टोमॅटो लागला इथे. अगदी नजर जाईल ना तिकडे आपल्याला टोमॅटोज दिसतात. आणि मगाशी आपण ना दुरून जे पाहिलं नाही बघ, आपण तिथे होतो, त्या तिकडे होतो, त्या मांडवाच्या तिथे होतो. आणि तिथून आपण जे पाहिलं ते बघा, म्हणजे हे अगदी मंगलमय असं मानलं जातं शेतकऱ्याच्या दृष्टिकोनाने. हे बघा झेंडू, आणि लांबून इतकं सुंदर दिसत होतं ना. असं एकदम असं वाटत होतं ना की पिवळ्या रंगाची कुठली अशी लाइटिंग लागली आहे शेतामध्ये. हे बघा खूप काय बघण्यासारखं आहे मित्रांनो. इथे सीझन अजून चालू आहे शेतीचा. रिक्वेस्ट करतो मुलांच्या परीक्षा संपल्यावर सुद्धा तुम्ही मुलांना इथे एक एज्युकेशनल फार्म टूर साठी तुम्ही इथे मुलांना घेऊन येऊ शकता. हे बघा मिरची बघा ना किती आहे. अगदी पदोपदी आपल्याला भाजी दिसते इथे. ही बघा ना किती सारी मिरची आहे. कृपया युवा शेतकऱ्यांनी कोणतीही माहिती पाहिजे असेल तर नाना नक्की त्यांना माहिती देईन. आता माझं जवळजवळ वय झालेलं आहे, तर कोणालाही माहिती पाहिजे असेल, शेती उत्तम आहे. शेती करण्याचा एक त्याग असतो, पण तो मागच्या व्हिडिओत पण मी बोलून दाखवलेला की शेती घरी बसून शेती नाही. बांधवचा शेतकरी शेतीमधला शेतकरी. माझी वय वर्ष 70 आहे. मी 11 एकर जमीन करायचो पूर्वी. आज माझ्याकडे 13 ते 14 एकर जमीन, 3 एकर जमीन वाढलेली. माझी नाही आहे, लोकांचीच आहे. ओस पडलेली 3 एकर एक्स्ट्रा मिळाली. एक्स्ट्रा आहे. आणि अजून 2 एकर एक्स्ट्रा आहे, पण ती करण्याची ताकद आपल्याकडे पाहिजे. कारण रोज आम्ही जवळजवळ 5 ते 6 हजार रोज मजुरी देतोय. सकाळी रात्री 2ला उठून 3ला 2 बाजार करून माणसाकडे 8ला पावणे 8ला बरोबर रेग्युलर येणार. प्रत्येक माणसाला कोणी काय करायचं, कोणी काय करायचं हे सगळं आम्ही त्यांना समजावून सांगणार. नो स्टॉप. या वयात सुद्धा मला आराम हा माहीत नाही. टोटल 5 एकरला कांदा आहे. अच्छा, म्हणजे टोटल हे जे आपण शेत जे पाहिलं त्याच्यामध्ये टोटल 5 एकरला कांदा आहे. टोटल कांदा, अखंड कांदा आणि हा कांदा. मित्रांनो, म्हणूनच नानांना ना वसईचे कांदेवाले म्हणून असं ओळखलं जातं. ते याच कारण असतं की आज 5 एकरचा कांदा, तो सुद्धा तुम्हाला जर त्याची लागवड वगैरे कशी बघायची असेल ना, मुंबई पासून अगदी जवळच आहोत मित्रांनो. वसई किंवा नालासोपाराला उतरा तुम्ही. गासगावाला या. नालासोपारा तुम्हाला खूप कन्व्हिनियंट पडेल जर काय तुम्ही नालासोपारावर जर काय तुम्ही ट्रेननी येत असाल तर.
तर नालासोपाऱ्यावर घासगावाला अगदी डायरेक्ट बस आहे, अगदी शेवटचा स्टॉप आहे आणि शेवटच्या स्टॉप नंतर अगदी चालत अगदी म्हणजे अगदी 100 पावलं 50 पावलांवरती नानांचं घर आहे. नानांच्या शेताचे आणि नानांच्या घराचे दरवाजे सुद्धा तुमच्यासाठी सदैव उघडे असतील. तर नाना, तुम्ही एवढं सहकार्य केल्याबद्दल आणि एवढी चांगली अशी माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. 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 थँक्यू.